मुंबईसह देशातील प्रमुख शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर हा 10 ग्रॅमसाठी 1,60,000 रुपयांच्या वर गेल्याने आता ग्राहक नाराज आहेत. लग्नसराईच्या हंगामात ही वाढ ग्राहकांसाठी मोठा धक्का मानली जाते. दुसरीकडे जागतिक परिस्थिती देखील सोनं आणि चांदी यांच्या बाजाराला आधार देत आहे. इराण-इस्रायल संघर्ष, डॉलरमधील चढ उतार, अमेरिकेतील व्याजदर धोरण आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी वाढती मागणी या सर्व गोष्टीमुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा मौल्यवान धातूकडे वळत आहे. तज्ज्ञांच्या मते आगामी काही काळात सोनं 1,70,000 रुपयांपर्यंत जाऊ शकतं, तर चांदी 3,40,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र उच्च दरामुळे दागिन्यांची मागणी कमी होण्याची शक्यता आहे. आणखी एक मोठी चिंता म्हणजे तस्करी. पूर्वी शुल्क कमी झाल्यामुळे सोन्याच्या तस्करीत घट झाली होती, पण आता पुन्हा बेकायदेशीर आयात वाढू शकते, कारण जिथे अधिक कर तिथे काळा बाजार वाढण्याचा धोका हा कायम असतो. यामुळे सरकारसमोर आता दुहेरी आव्हान आहे: महागाई नियंत्रणात ठेवणे आणि बेकायदेशीर व्यापार हा रोखणे.